हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्बो निधिसंगता। श्रीमद्रामायणे गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थगुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही दोळतई विश्वामित्रानं राय शिल्दुकुनु ब्रह्मर्षी जलील काणी शतानंदान रामचंद्रा सांगता सुच्या ऐकतर शिलीची विश्वामित्र गेले हटान तपस्याचे प्रभावानं सुर्वे ऋषी जल्लो मागिरी महर्षी जल्लो मागिरी ब्रह्मर्षी जाऊच्या तपस्ये करताना तक्का एक पंता मेनकेल निमती तपोभंग जाता मागिरी तो तपस्ये करून हटाकई तो महर्षी पदवी पावता. महर्षी जल्ली नंतर ब्रह्मर्षी जाऊ का म्हणून सांगून वापस तपस्या बसताना थई रंभा म्हणलेले अप्सरेक इंद्रो पेटयता रंभेक शाप दितात त्यांनी मागिरी रंभेक शापय दिताचे 10 वर्ष 10 सहस्र वर्ष शिलामूर्ती जाऊ का म्हणून आणि मुखार सुनो प्रतिशापय दिताचे. मुखार सुनो एक तेजस्वी जावन आशिल्लो तपोबलयुक्त जावन आशिल्लो ब्राह्मणू तुका उद्धार करता तागेल्या अनुग्रहानं शिलारूप वचून वापस तूं फुडले रूप पावता म्हणून सांगून दिताची आणि शाप दिताची. ताजे नंतर त्यांनी प्रतिज्ञा करताची नैव क्रोधम गमिष्यामी आणि केन्नाय आव क्रोधय करना न च वक्ष्यामी किंचन केन्नाय शापू इत्यादी कसलेची दुष्ट उतर उल्लयना म्हणून सांगून प्रतिज्ञा कोरून मागिरी ब्रह्मर्षित्व प्राप्त जावची थंय उच्छ्वास निश्वास निरोध करून निराहार जावन रब्बील कडीनं राबून तपश्चरण करता मेगेले अवयव समित क्षय जावच्या नज म्हणून सांगून देवाले मागून त्यांनी 1 सहस्र वर्षपर्यंत उग्र दीक्ष घेवचे एक संकल्प केलो. मागिरी हिमवंता त्या उत्तर दिक्कू नाका म्हणून सांगून थंय परित्याग करून पूर्व दिक्का येवन थंय एक तपोवनान तो दारुण तपस्तान गेले. 1000 वर्षपर्यंत उग्र मौनव्रत मागिरी एक दुस्साध्य तपस कोणाच्यानय जायना नाशिल्ले. हल्लू ना की काष्टभूतम म्हणून सांगून सांगला. काष्टभूतम म्हळ्यार काष्ट राकूड ते प्रतिभटना करना आपल्या खंयचे विशयान ताका कुडकू कुडकू करताची चूर करताची लासिताची ते प्रतिभटन दाखयतवे तशीची विश्वामित्र काष्टभूतम म्हणून सांगून दिला हांगा. काष्टावरी आशिल्ली त्यांनी तपस्वी करतना म्हळ्यार खंयची विशया काही रियाक्शन ना. मौन व्रतानुष्ठान करतना कितली की पण तांकां विघ्न येवन आसच्या पुरो कितली की उपद्रव येवन आसच्या पुरो जाल्यार तांणी राकडावरीची कसलेची त्यांनी ॲक्शन रियाक्शन ना नशी तशी आशिल्ली त्यांनी तशीच काष्टवज्जायते वपुः म्हळ्यार आंग पत्रा म्हणके जे राकडा म्हणकेची काष्टा म्हणके निश्चल जावन आसता. तांगेले बाह्य इंद्रिय व्यापार पुरे रपता. बाह्य म्हणून कसं न्ही इंद्रिय व्यापार बाह्य ना श्वासक्रिये ना रक्त परिचलन समित ना तशी जत काही तसल एक प्रतिज्ञ कोरून त्यांनी 1000 वर्ष त्यांनी मौनव्रत केले. मौनव्रत करून पारण करू आरंभ करतनाची इंद्र ब्राह्मण वेश धारण करून विश्वामित्रानं जेवण करच्या म्हणून तयार केलेलं अन्न निमगिता एक चूर बेजार करना नशी पुरे त्या ब्राह्मण रूपाची इंद्राक अर्पण करताची आणि जेवण करना नशी बसताची. जाल्यार
ಕೊಪ್ಪನಾಚಿ भूकजत म्हणून वळवळेनाची कचरेना अपास मौन व्रत अनुष्ठान अपास उच्छ्वास निश्वास निरोध कोर्ण अपास 1000 वर्ष जल्ले कडेरी म्हणतना प्राणायाम प्राणायामानं त्यांनी श्वास उच्छ्वास निरोध केला ना मग कडेरी म्हणताना तांगेले मात्यांतू अग्निवच्या शूर्जले पूरे देवतेंक जनांक गंधर्वांक पन्नग उरग राक्षसांक पूरे आता 3 लोक ఇలా सुनवचितसले महा अग्नी ये विश्वामित्राला देहातून येता म्हणून सांगून भिवून त्यांनी ब्रह्मदेवाला बत्ताचे आणि सांगताचे तुम्ही नाना रितीरी प्रयत्न केले विश्वामित्राक तपस्या दुखून विमुख करच्याक अप्सरा स्त्रियांक पेटयले विश्वामित्राल मनांत कसले काम भावने येतवे पळोवच्याक ना नाना क्रियेन ताका कोप करून तागेले तपस्या फल व्यय जेवचे तशी केले शाप दिवयशिल्ले तागेले करीन तागेले तपस्या व्यय करयले कस आत्त या बंद ताणे हट धोरण साधने बसला तो कसं केलं रे तो हल्ला ना काष्टशी जल्ला तो तपस्या दिस अभिवृद्धीच्या तरस अल्प दोष समीत ना आत्तपुणी तू ताका मना संकल्प जावन आशिल्ले ब्रह्मर्षित्व दिवू का नानतला रे तागेले तपस्या प्रभावानं सगळे हे जडचेतनयुक्त जावन आशिल्ले 3 लोक इल्लास सुनवता 4 दिक्कांतू यात्त उज्जो येवच्या शूर्जला समुद्र पळय उंचाणीक आट्टून वतरस पर्वत भेतरस भूई कडकडेतरस वायू समीत हुन 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 जावन बिस्वतरस सूर्योय निस्तेज जल्ला स्वर्ग मर्त्य पाताळ लोकाचे जन ये हुंसाणीक भिवन कसल करचे म्हणून कळनाशी किम कर्तव्य विमूढ जल्ल्यांची जगत्यांतू इतली क्षोभिजा तरस ब्रह्मा तू ब्रह्मदेवा तू कसल म्हणून एक पंत ताका ब्रह्मर्षी जावची तशी ताका अनुग्रह केल्यार लायक नानतले महाप्रळय जेवच्या पुरो म्हणटना ब्रह्म विश्वामित्रान तपस्या करचे तसले आश्रम भूमी कैलो थंय ताका ब्रह्मर्षी तुका स्वागत तू केलेले तपस्यान हांव भारी संतुष्ट जाल्ला उग्र तपस्यान तुका ब्राह्मण्यत्व मेळ्ळा म्हळ्यार ब्रह्मत्व मेळ्ळा ब्रह्मर्षी जाल्ला तुका दीर्घ आयुष्य मेळटा तुगेले मनान तू कसल संकल्प आशिल्लो ताजी फल मेळ्ळी तुका बरी जावो तूं वस आनी तुगेले स्थानाक वस म्हणून ब्रह्मान सांगिल्लें आयकतना संतोश जाता विश्वामित्राक ब्रह्मदेवा म्हाका निजवून ब्राह्मण्य मेळ्ळें म्हूण जाल्यार दीर्घायुष्य मेळ्ळें म्हूण जाल्यार ब्रह्मज्ञान साधनभूत जावन आशिल्ले ओमकार यज्ञ साधनभूत जावन आशिल्ले वशटकार हे पुरे आनी सर्व वेद अंगोपांग जावन मिगेले आंगांतू येवन राबोची सर्व देवते धनुर्वेद गोत्त आशिल्ले ब्रह्मज्ञानी वेदवेदांग पारंगत जावन आशिल्ले वशिश्टान समेत येवन ब्रह्मर्षी म्हूण सांगून सांग म्हाका तशें जाल्यार हांव कृतार्थ जाल्लो इतलें कार्य जालें नंतर तुमी हांगा दुखून वचचेत म्हणटना सर्व देवते वचून वशिश्टाला वचून सांगताचे शिशेक आकांक्षी सांगला जाल्यार वशिश्ट जावन ब्रह्मर्षी म्हळ्यार तांगेल्यान तूं कोपू आसना बेजार आसना कापट्टी आसना कसले दुरभिमान आसना हांव ब्रह्मर्षी ताकाय ब्रह्मर्षी जावची तशी केल्यार जायत म्हणून म्हळ्यार कशी मिगेल पशी श्रेष्ठ ताण जावच्या न जन्मे म्हणून असल मनोभावन आसना ब्रह्मर्षी म्हळ्यार तशीची शांत सात्विक स्वभावाचे तशी कुडले वशिश्ट वापलींची त्यांनी सीधा विश्वामित्रान शिलकडेन येवन विश्वामित्रा लोटू सख्य करून हांव तुमकां ब्रह्मर्षी म्हणून वपता म्हणून सांगलें ब्रह्मर्षित्वं न संदेह सर्वसंपत्स्यते तव इत्युक्त्वा देवताश्चापि सर्वा जगमुः यथागतं विश्वामित्रा तू ब्रह्मर्षी जाल्ला एक चूर संशय ना ब्रह्मर्षींक आसूतसलो ओंकार वषटकार वेदांग पुरे मूर्तिमत्त जावन तुगेल वोट राबता म्हणून सांगतना वशिश्टान देवते वै म्हणून सांगताचे मागीर विश्वामित्राले अनुमती घेवन सर्व देवते तांगेले स्थानाक वताचे मागीर ब्रह्मर्षी जावन आशिल्ले वशिश्टांक विश्वामित्र यथा योग्य सत्कार करताचे विश्वामित्र कृत्य जलींची तपश्चरण करतरे भुईंचे सर्व कडेन संचार करताचे ब्राह्मण्य पाविले विश्वामित्र हें राय जावन आशिल्लीची आजी तपोमुर्ती जावन आसाची आजी कई धर्मपरची त्यांनी सर्व
सात्विक ब्रह्मर्षी जावन आसची म्हूण सांगून शतानंद विश्वामित्राल काणी राम लक्ष्मणाक सांगतना जनक महाराजू ऐकतरस त्यांनी विश्वामित्राक पायपूण सांगता काही हे मुनिपुंगवा श्रेष्ठ ऋषीवर्या ककुत्स कुलावतंस म्हणारी ककुत्स कुलाचे श्रेष्ठ कुमार जावन आशिल्ले रामलक्ष्मणाल वटो तुम्ही हांगा मेगेल यागा इले मेगेल वैरे कोड दय केलेले बरे निश्चय जावन धन्य जाला तुम्ही म्हाका अनुग्रहीत केला तशी हे महर्षी तुगेल दर्शन मात्रान मस्त बरेपण जाल्ले म्हाका तशी रामू लक्ष्मणू आसूचे ह्या सभेन तूं शतानंदान तुमगेले सर्व गुणवर्णने केल्ले तुमगेले तपस्सेकी तुमगेले गुण की पुरे अप्रमेय आकतुलन करचेक ना कोणालस इतले गुण म्हूण सांगचेक ना तशी तुगेले एक चरित्र ऐकतना आनीकी ऐकुया म्हणून सांगून दिसता जाल्यार सूर्य बुड्डू जाला आनी संध्या कर्मकाल संध्या कालाचे कर्म कोरका सकाळी वापास हांव तुमकां मेळूं येता म्हूण सांगून म्हाका जप तप अनुश्ठान तुमकांय करोस म्हाकाय करोस हांव येता म्हूण सांगून जनक विश्वामित्राल अनुमती घेवन तो तागेले अरमनेक वता तशी मागीर विश्वामित्र राम लक्ष्मणाल वटो तांकां म्हूण तयार केलेले बिडारा वता रात्री जाल्ली फाल्ली जाल्ले जनकरायो तागेले प्रात संध्या वंदनादी करून येयलो राम लक्ष्मणी हांगा तयार जावन बैसल्यांची अरमनेक येवका म्हूण आव्हान पेटोवन दिला जनकरायान राम लक्ष्मणा वटो अरमनेक विश्वामित्र आयला जनकराय ताका भारी आदरान स्वागत करता आनी सत्कार करून राम लक्ष्मणाक निमगिता तुमकां हांव स्वागत करतरस तुमगेले खातीर कसल सकट कोरका हांव सांगका तेदना विश्वामित्र सांगता जनकराया हे दोग जन कुमारय मेगेल उटयल्यांचे म्हूण शिवाय क्षत्रिय तांणी दशरथाले चेडूं तांगेले भुजबल पराक्रमान लोकप्रसिद्ध जावन आसाची मेगेल यज्ञ संरक्षण केलेले हन्नीची ताटका मारीच सुबाहू हांकी गती दाखयली हन्नीची तुमगेले एक श्रेष्ठ धनुस न्हय ते दाखयता म्हूण सांगून हांव घेवन येयला ते तूं दाखयत वे ते पळयल म्हूण जाल्यार तांकां भारी संतोश जाता तांणी मागीर तांगेली इच्छेशील कडेन वचची म्हूण तेदना सुर्यजनक सांगता महर्षीवर्या तुमकां न्ही हे दोन चेडवांक हांव ते सुरवेक ते धनुस कशी आमकां मेळ्ळो म्हूण सांगता तो सांगता आमगेले फुडें एकलो निमी चक्रवर्ती म्हूण आशिल्लो ते निमी चक्रवर्ती नंतर संच तो देवरात म्हूण प्रसिद्ध जाला रायो ते देवराताक देवतेन दिल्लेले हे धनुस फुडें दक्षयागा जातना ईश्वराक रुद्राक दक्षान अपमान करून सतीन आत्माहुती करून घेतना कोप येवन दक्षयाग ध्वंस करचे वेळाक रुद्रान हेंच धनुसान रोषाविष्ट जावन सर्व देवतेंक सांगिल्लें म्हाका यज्ञांत हावीरबाग दिनाशी अपमान करतना पळोवन बशिल्ली न्हू तुमगेले शिरस पुराय हें धनुसान छेदन करता म्हूण म्हणटना सर्व देवते भिल्लींची शिवाक प्रसन्न करली तांणी स्तोत्र न्ही करून मागीर धनुस तांकां दिले देवतेंकची त्या वेळार देवते कसले आनी रुद्रान एक पंथ दिलेले होड म्हूण सांगून तांणी ते देवराता लागीं निक्षेप जावन दवरून दिलेले तशी मागीर जनकराय सांगता एक पंथ हांव यागा खातीर भूंय शोधन करच्याक उळवितर आसतना ते नेगिलाक सिरकून एक चेले चेडूं मेळ्ळी म्हाका तिका सीता म्हूण हांव नामकरण केल्लें मेगेले चेडूं म्हूण सांगून तिका हांव होड केल्लें निजाम ती अयोनीच्या जालेले देखून तिका वीर्यशुल्क रितीर तिका व्हरडीक कोरका म्हूण लेखलां हांवें वीर्यशुल्क म्हळ्यार कोण पराक्रम दाखयता ताका चली दिवचें तशी आतां हे वीर्यशुल्काक कसल दवरका म्हूण लेखलां म्हळ्यार शिवधनुस कोण उबारतकी ताका मात्र हे चलये दिवचें म्हूण लेखलां हांवें तशी
कितली की राय येयली ती कवारडी कंगेत म्हणजे ती अयोनिजा कोणा दिवची म्हणू कळना मिगेल चेडूय न्ही ती म्हाका मेळ्ळिली तशें आसतना ती केले वारडिके विशयान ताम कसलेय एक चुकून पडून नज्ज म्हूण सांगून आतां ते शिवधनुस कोण उबारता तांकां दिवन वारडी करता म्हूण लेखला तशी कोणाकय हें शिवधनुस धरूकय जायनी उबारूकय जायनी हालोवच्याकय जायनी कसलेय जायनी ते पराक्रमी तांणी कितलेय पराक्रमी जावन आसच्या पुरो हें हल्लोचें जायना म्हणले नंतर तांकां दिवन वारडी करूंक ना म्हूण सांगून तशी तांकां दिना म्हणलेले खातीर कोप येवन तांणी मिथिला पट्टणाक मुतीग घाल्लेले तांकां अपमान करचे खातीर हांव हें धनुस सिद्ध केलां अपमान जाल्लें म्हूण सांगून आमकां पिडण करता रसाची 1 वर्श युध्द जाल्लें सादारण साधन पुराय नाश जाल्ले कडेर म्हाका एक मार्ग म्हूण दिसलें तपस्या करचें तशी हांव तपस्या करून सर्व देवतेंक सुप्रसन्न जावची तशी केल्लें देवतेन म्हाका चतुरंग सैन्य दिल्लें मागीर त्या रायपुरय सलवलींची तशी युध्द जातना तशी आतां त्या महाधनुस रामलक्ष्मणाकय दाखयता पक्कनी रामान मिनी हें धनुस ग्रहण केल्लें धारण केल्लें म्हूण जाल्यार मिगेल धुवेक दशरथ पुताक चिवारडी करून दिता म्हूण सांगता तशी जनकस्य वचः श्रुत्वा विश्वामित्रो महाद्युतिः धनुर्दशाय रामाय इति होवाच पार्थिवम जनकरायाले उत्तर ऐकून तो विश्वामित्र सांगता महाराया रामाक तूं धनुस दाखयत खयस म्हणून राम पळोवते धनुस म्हूण सांगता कडेरी जनकरायो पुरे तागेल मंत्र्यांक आपोवन सांगता रामाक शिवधनुस दाखोवका खंयस म्हूण सांगून वऱ्याची रामा ते शिवधनुस आशिल कडेन वऱ्याची म्हूण सांगून सांगता तशेंच ते सचिव पुरय ते शिवधनुस आशिल कडेन तांकां भरता तशी ते शिवधनुस न्ही त्या धनुसूची हेकड हाडूंक प्रयत्न करतात तांणी ते धनुस खंय आसा थंय वचून जनकरायाले आसतना ते धनुस घेवन येता कशी घेवन येताची म्हळ्यार 5 जन राजभट 8 चक्राचे धनुसा पेट किती 8 चक्र घालला ताका ते भारी कश्टारी तांडून हाडताची सभा मंडपाक हाडले त्या वेळार जनकरायाक ते मंत्री बरें म्हळें की राया धनुस हाण जाला रामलक्ष्मणा दाखयतवे तूं दाखय म्हूण तेदना जनकरायो मंत्रींगेलें उतर आयकून विश्वामित्राक सांगता हे ब्राह्मण श्रेष्ठा हे शिवधनुस जनकाल वंशाचे म्हळ्यार मेगेल वंशाचे राय पुढ दुखून देवरा आतां जनकाल नंतर आतां आमी 21 जनकू म्हणटा तेदन दुखून आजितय आमी प्रती एक राय हे शिवधनुस पूजा करून आयल्यांची तशी हे शिवधनुस उबारो जायना नशी रायानय पुऱ्याक नमस्कार घालून चमकल्यांची कोणाकय जायनी असुर राक्षस यक्ष गंधर्व किन्नर महोरग कोणाकय जायनी म्हणटना मानवांक हे धनुस उबारचे सामर्थ्य खंडित ना म्हूण लेखलाम हे राजपुत्र धनुस पळोवची म्हूण म्हणटना विश्वामित्र रामाले सांगता की रामा पळय धनुस हाडला पळय म्हूण राम उठायलो धनुसाचे पेट आशिल्ले कडेन चमकलो मुच्चळ काडले तेदना विश्वामित्राले निमगीत कई भारी छंदस दिव्य जामनस हें आपोडका म्हूण म्हळेली अपेक्षा म्हाका मागीर पळया सुरवें हांव आपोडवे एक पंत म्हूण म्हणटना जैत तशी करी म्हूण जनकूय विश्वामित्र एक कालार म्हळेलीच कई कडेरी विश्वामित्रान नद निला राम पेटेन तो भितर आशिल्ले धनुसाचे मदीक तशी धरची ते धरून कोण कितले कश्टार उबारला म्हळ्यार हांगा ताण दवरून आस्ता आस्ता वयर उबारले सहस्र जन पळयतरच ते सभे आशिल्ले तो उबारनूय जाल्ले ताजे नंतर ताजी शिंजिनी काणू ताका मौरवी बांदूच्याक मौरवी तांडीत तो
तांडुका म्हणलें तेन्ना धनुस दोन्ही भाग जावन पडलो म्हळ्यार पय्या बोटान बिल्लू मिटून धरून ते येतूर शिलकय तो धनुस तागेल्या पशी दीग शिलकय ते धनुस तुदीन न्हू मोर वेसूचे ते वैरी शिरकाच खातीर तांडी तर आशिल्लो तो तांडुका जलेरीची ते चेडूवाल हातान तूं खेळची बिल्लू मोण वता पळय तशी पटक्कनी मोण गेल्ले एक पंत कोणाकय कसो म्हणू मना वच्चे न्ही म्हळ्यार त्या धोड शब्द जाल्लो सिडील मारल्या वरी पर्वत भेतून वतशी भूकंप जाल्ल्या वरी जाल्ले जनक विश्वामित्र राम लक्ष्मण 4 जन सोडल्यार वरलेले पुरे जन ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಬೋದು ಚುಕ್ಕಲಾಕೈ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಭಯಭ್ರಾಂತ जावन नेल्यार पडले ಸ್ವಲ್ಪ जन कसं जाल्ले म्हूण कळना अशी एक कक्का व्यक्ती जावन बसल्या कसं करचें म्हूण कडेरी त्यांनी एक ಸ್ವಲ್ಪ क्षण जाल्या नंतर त्यांनी निज हक्क प्रसंगाक आयलींची तेदना पुरे जनां कळ्ळे धनुस मोडलो शब्द तो म्हूण जनकराय इतली काळतई मस्त येचना कोण येवन प्रयत्न करून चमकले कोणाच्यानी उबारो जायनी तशी आसतना धनुसाचे तोलन पुरण हे करच्याक समर्थ जावन आशिल्ले कोणेय मेळटली वे सीतेल स्वयंवरा ते विर्य शुल्क दवरून जाला मिगेल सीते वारडीक जेतले म्हूण म्हणलें लेक मात ती हून आशिल्ली ताका संशय आशिल्ले ते पुरे धनुर्भंजन जावन हे धनुर कसने धनुक हे तंडूचे कसने धनुक कुडुक्कू जावन पडला जनका भारी संतोष जतके विश्वामित्राले सांगतके विश्वामित्रा दाशरथी रामाला पराक्रम कितले म्हण आजी पळयला चिंते अद्भुत पराक्रम इतली पराक्रमी म्हण हांव आलोचना करनी तशी मेगेले धुवेक महापराक्रमी जावन आशिल्ले दशरथाले पुत्ताक हांव दिवन वारडी करता तुगेले अनुमती घेवन अयोध्येक मेगेल सचिवांक पेटोवया हांव म्हूण निमगेता हे शिवधनुर्भंगाचे विशयो तात्पर्य निर्णयांतू वाल्मिकी मध्वाचार्यान बरयला मेनेच जामातरम आत्मकन्या गुणोचितम रूपनवावतारम उवाच च स्मारशिरुग्रतेजाः कुरुष्व जामातरत मेनमाश्विती जनक महारायो रामाक पळयता रुपान भारी असदृशयो हागेला मणके चंद कोणय ना मिगेल दुवे मणकेची मिगेल दुवे इतली चंदी तिका समान म्हणची कोणय ना तशीची हाक समान म्हणलेले कोणय ना इतले चंदूय ना म्हणटना यो मिगेल दुवे सांगिलो ओ बाम्मण म्हूण ताका दिसली कय विश्वामित्र म्हणाल कय हांतू भितर सांगताची तूं ताकाची जामय कोरून गेवेत म्हूण सांगून तशी हांगा स आह चैनम परमं वचस्ते करोमि नात्रास्ति विचारणा मे शृणुष्व मे तापियता प्रतिज्ञा सुता प्रदानाय कृता पुरस्तात जनक महाराजो ते ऋषीक सांगके तुगेले हे उत्तर ऐकतना ताका जागृती तुगेले जामय करून घे हक्का म्हूण सांगिल्लें न्हय तुगे हे उत्तर भारी श्रेश्ठ उत्तर म्हाका हे चेल्ल्याक पळयतना जावई करून घेवया म्हणून दिसता जाल्यार कसं करचें हांव एक शपथ केला न्हय त्याक म्हूण सांगता तुका म्हूण तपोमया चिर्णम उमापते हे पुरा वरायुधा वाप्ती धृतेन चेतसा समे ददौ दिव्यमिदम धनुस्तदा कथंचना चाल्यमृते पिनाकिन्नम म्हळ्यार पुढे हांवें एक उत्तम आयुध जावका म्हणून म्हणलेलें इच्छेन रुद्रा तपसी करतना रुद्रू कोणाकय हाल्लोच जायना नाशिल्लें दिव्य धनुस दिल्लो म्हाका म्हूण वाल्मिकी रामायणांत आमी ऐकलेली कसले महायज्ञे तदा तस्य वरुणेन महात्मना दत्तम धनुर्वरम प्रीत्या वरुणान दिल्लो धनुसू म्हणून हांगा मध्वाचार्य सांगताची वरुण म्हूण म्हळ्यार आमी कशी लेखुका हांगा म्हळ्यार वर म्हळ्यार श्रेश्ठ जावन आशिल्लें रुद्रान दिल्लेलें म्हणून लेखुका म्हूण सांगून सांगता तो तशी इंद्र समेत देव दानव नाग गंधर्व कोणाकय ह्या धनुस हाल्लोच जायना मनुष्य कशी मनुश्याच्यान जातवे हें म्हणून तो जनक म्हणटकय मागीर म्हणटकय ते सेवकान हाडची कश्ट पळोवका
ताका मग एक गाडी शी पेट केला 8 चक्राची तांजी त्या चक्कर असूनही तांडू नाडू भारी कष्ट सहान सई मात्र क्रशंती क्रच्यतः बारे कष्टान तांडू नडताची देवतेंकೈ हालोचे जायना शिलशी बदनसू तू कशी हडले म्हणल्यार ये देवतेंगेल वरबलान म्हण तो सांगता बरबलाक सद्य जावन सुची कसले नानमे रुद्रू वर दितकय हें धनुसू कशी रुद्रा धरचे म्हणटना हें धनुसू तुगेले 5000 जन सेवक एक गाडीत घालून तांडू नडोची ती गाडी खंयची गाडी दवरता पळय ते धनुसा झडामणेक पुड्डी जायना शिराब्बो म्हण ताणें वर दिला दिकून ये 5000 जनान तांडूचे वाल्मिकी रामायणांत आमी आत्तां ऐकलेली कसले 5 जन तांडून रावताचे कश्टारी हांगा 5000 सैनीक गाडी तांडून हाडताची म्हूण सांगला तशी धुरूक जायना नाशिल्ली धारण करूं जायना आशिल्ली धनुसू रुद्रान दिला तशी आब कसं केलें हे धनुसू मेगेल दुवेल भराडिकेक वीर्य शुल्काक दवरया म्हण हांवें केलें दुवेल तरी हे प्रतिज्ञा केला कसले कोण हे धनुसाक शिंजिनी घालतकी ताका मेगेल दुवे दिवचे म्हूण तशी हांगात मध्वाचार्य सांगताची जनाल पराक्रम कशेच पळया म्हूण सांगून एक मापन करचे खातीर हें वीर्य शुल्क जावन दवरलेले शिवाय परमात्माले रामाल पराक्रम पळोवच्या न्हय म्हूण म्हळ्यार नारदान जनका कशें कळ्ळें यो रामू साक्षात परमात्मा म्हणून म्हळ्यार मस्त पुढे नारदान ते अध्यात्म रामायणा बालकांडान तसं नारदान सांगच्या जनकाक हिक्का वर्डीक करून घेवच्याक साक्षात नारायणू येता तूं शिवधनुसू दवरका तो ते शिवधनुसू म्हूण तिका वर्डी करून घेता म्हूण सांगतना जनकान तेन्ना संकल्प करून गेला की हांव तसले ताकाच वर्डी करून दिता म्हूण सांगून नानतलारी जनकरायान बिनी मध्वाचार्य सांगताची जनकरायान बिनी तिका लक्ष्मी नव्हती तिका सीतेक विंगडाल कोणाले वट वर्डी करून घेवची एक चिंतन केल्यारय ताका महापाप येत तशिल्लें म्हणून इति रीतां मे गिरमभ्यवेत्य दीते हे सुता दानमयक्ष राक्षसाः समेत्य भूपाश्च समीपमाशु प्रग्रह्य तच्चालयितुं न शेकुः तशी हांव हें घोशण केलें न्हय शिवधनुसा कोण शिंजिनी घालता तांकां मेगेल दुवे दिवन माडी कोरून दिता म्हणून ही सीता भारी चंदी म्हणून लोकप्रख्यात जालें न्हय सर्व दैत्य दानव यक्ष राक्षस राय पुराय आयल्यांची धनुस पळोवच्याक आपोडची सोडी तांकां हल्लोच्याक जायनी उबारची सोडी तांच्यान हल्लोच्या समीत जायनी संस्मिन्न गात्राः परिवृत्तनेत्राः दशाननाद्याः पतिता विमूर्छिताः तथापि मां दर्शयितुं न शेकुः सुताकृते ते वचना स्वयंभुवः रावण येयला मध्वाचार्य तात्पर्य निर्णया सांगताची रावण येयला ते दशाननाद्या पतिता विमूर्छिता तो तांडूच्या वचून उबार वचून तो तक तागेले पराक्रमा मायरी दुरभिमान न्हय कशी पूण तांडीतलोच म्हूण हट करून तांडूच्या वचून बोध चुकून पडला तो तथापि माम दर्शयितुं न शेको सुताकृती ते वचना स्वयंभुवः चरडू ब्रह्मान जाल्यार एक कसलें म्हळ्यार तो तिका सिदा घेवन वता म्हूण पळयल्यार तिगे लागीं येवच्या समीत ताका जायनी ताका म्हळ्यार म्हाका कोणेय मिकून मेगेल दुवे व्हरूं जायना म्हूण ब्रह्मान वर दिला न्हय तेश चावन तांकां कसले करूं जायन पुरा हि मे दात प्रभुरब्जजो वरम प्रसादितो मे तपसा कथंचन बलान्न ते कश्चिदुपैति कन्यकां तजिच्छु भिस्ते न च दर्शनेती पुढे तपस्यान प्रसन्न जालोलो ब्रह्मान म्हाका एक वर दिलेलें हांव तपस्या करतना तो प्रसन्न जावन म्हाका एक ताण वर दिलेलें तुगेल चेरडाक म्हळ्यार चेल्लीक कोणेय तांडून आनी व्हरून वारडी करूं जायना कोण ती जावका म्हणून लेखता तुकाय तांडून व्हरूं तुकाय कसले बाद दिवन तिका व्हरूं जायना म्हळ्यार कन्येक बलात्कारान कशी व्हरूं जायना कन्या पित्राक बाद दिल्यार तो दुवे दिता म्हूण लेखल्यार तुका तेवाय बाद दिवचे ना तांणी म्हूण ब्रह्मान
वर दिलेलं दिकून सर्व राय ही म्हाकाय बाद दिवच्या जायनाशी मेगेल दुवेक कोणी हांग दुखून होरू जायनाशी हे धनुस उबारू जायना ती कशी घेऊन वर या म्हण लेकून कसा प्रयत्न केला री कसले करू जायनी तांकां तांणी सीधा चमकल्यांची आत्ता हे रामचंद्रा पळितना म्हाका ह्योच मेगेल दुवेल बामूण जावं म्हूण इच्छा जातरस तो ते जाल्यार एक हांवें दवरलेली प्रतिज्ञा सवय नव्हे त्या प्रतिज्ञे प्रकार ते धनुस पळोवन तोच मेगेल जावं जावो म्हूण ताणें सांगू अस म्हूण तशी मध्वाचार्याले रितीरी हे रामान कशी धनुस भंग केलेले त्या पुरय आमी तात्पर्य निर्णयान तो मध्वाचार्यान कसं सांगला म्हूण म्हणलेले पाहिजे दिसाक पळोवे आजी सांगिले सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.